काटमांडीचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालोय. दर्शन कसं झालं ते सांग ना. एक दर्शन आमचं एकदम व्यवस्थित छान झालेलं आहे. वा वा. या ठिकाणी आमचे या ठिकाणी आमचे महाराज मोरे महाराज आमच्या बरोबर होते. त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वासाने आणि भरोशाने दर्शन करून पूर्णपणे व्यवस्थित सुखरूप खाली आणले. वा वा. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू सुदाम महाराज आहेत आणि तसेच शिवाजीराव आहेत. शिवाजीराव, कसं वाटतंय आता रोपवेमध्ये बसल्यानंतर आणि दर्शन वगैरे कसं झालं? काठमांडूमध्ये नेपाळमधील अनुभव 1 मिनिटामध्ये सांगा. काठमांडूमध्ये पण संपूर्ण प्रवास व्यवस्थित झाला, दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. सीतामढीलाही व्यवस्थित झालं. जनकपूरमध्ये संपूर्ण व्यवस्थित दर्शन, जेवण खावण राहण्याची संपूर्ण व्यवस्था, हॉटेलची व्यवस्था, बसची व्यवस्था, कुठली स्वच्छता वगैरे सर्व मंदिरात जेवण नाश्ता पाणी सर्व. कोणालाही कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे असं काही झालं नाही. एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आमची ही ट्रीप आनंदात, अजूनही 8 दिवस आम्ही आनंदात घालवणार होतो. पुन्हा पुन्हा महाराजांबरोबर मोरे महाराजांबरोबर जो आमचा अनुभव आहे 6 वर्षाचा, तो आम्ही जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत असाच राहावा व त्यांनी अशाच पद्धतीचे नियोजन करून अनेक ट्रिपा करून अनेक लोकांना देवदर्शन करून आणावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी त्यांच्या सौभाग्यवती आहेत. ताई, तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं ना? मोठे मोठे हे पहा, मनोकामनेचा रोपवेचा प्रवास. एकदम बेस्ट वातावरण आहे. पहा, एकदम खास डोंगर वगैरे सगळं. तुला काय बोलायचे का? काय झाडी, काय म्हणतात ना, काय डोंगर, काय झाडी. बोला आई साहेब, बोला कसं वाटतं? बरोबर. हा छान वाटतं ना? देवीचं दर्शन झाल्यामुळे बरं वाटलं ना? महाराज तुमच्याच पुण्यामुळे आम्हाला सगळं बघायला भेटलं. नाही नाही, आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं सर्व यात्रा चालू आहे. अशीच ज्ञानोबारायाला प्रार्थना करेल की ही यात्रा अशी सुखरूप होत राहो. दिसतोय का? दिसतोय ना? रामकृष्ण हरी. परत भेटूया उद्या कोकणामध्ये.